तुमच्या मोबाईलचा पासवर्ड किंवा पॅटर्न जर विसरला तर तुम्ही काय कराल? एक तर तुमचा मोबाईल घेऊन तुम्ही मोबाईल गॅलरीमध्ये जाऊन तुमच्या मोबाईलला सॉफ्टवेअर मारून घ्याल, त्यामध्ये तुम्हाला पैसे मोजावे लागतील आणि तुमचा मोबाईलचा डेटा जो आहे तो सर्व लॉस होईल, हे वेगळं. तर असल्या प्रॉब्लेमला तुम्हाला भविष्यामध्ये फेस करावं लागू नये यासाठी आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन जुगाड. मला तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, सर्च करायचं आहे पासवर्ड अँड सिक्युरिटी. तर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सिस्टीम सिक्युरिटी. नंतर खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्मार्ट लॉक नावाचं मला ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे. स्मार्ट लॉकवरती क्लिक केल्यानंतर मला या ठिकाणी 3 ऑप्शन दिसत आहे. तर यामध्ये जे पहिलं ऑप्शन आहे ऑन बॉडी डिटेक्शन, आणि यावरती मी जर टिक केलं तर तुमचा मोबाईल तुमच्या बॉडीला टच झाल्यानंतर ऑटोमॅटिक तो अनलॉक होणार. परंतु या फीचरमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या हातात जर तुमचा मोबाईल गेला तर तो मोबाईल ऑटोमॅटिक अनलॉक होणार. त्यामुळे मी हे फीचर तुम्हाला सजेस्ट करणार नाही. तर यामध्ये दुसरं जे ऑप्शन आहे ट्रस्टेड प्लेसेस, यावरती गेल्यानंतर आणि तुम्ही जर यावरती टिक केलं आणि तुमचं जे ट्रस्टेड प्लेसेस जर ॲड केलं तर यामध्ये तुमचं गुगल मॅप ओपन होईल आणि तुमचं जे ट्रस्टेड प्लेस आहे तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता. आणि जेव्हा केव्हा तुमचा मोबाईल त्या लोकेशनला जाईल तेव्हा तुमचा मोबाईल ऑटोमॅटिक अनलॉक होणार. आपल्याकडे या ठिकाणी तिसरा जो ऑप्शन आहे ट्रस्टेड डिव्हाइस, यामध्ये जाऊन जर तुमचं जे ट्रस्टेड डिव्हाइस आहे तुम्ही जर प्लस करून जर त्यामध्ये ॲड करून जर घेतलं तर ऑटोमॅटिक पुढच्या वेळेला जर तुम्ही तुमचं जे स्मार्ट वॉच आहे किंवा तुमचे ब्लूटूथ जर तुमच्या मोबाईलच्या ब्लूटूथसोबत कनेक्ट जर झाले तर तुमच्या मोबाईलचा लॉक हा ऑटोमॅटिक निघणार आहे. त्यासाठी तुम्हाला पॅटर्न टाकण्याची गरज पडणार नाही आहे. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, कारण की मी आपल्यासाठी असेच नवीन जुगाड घेऊन येत असतो.